नमस्कार, मी कुमारी सृष्टी पांडुरंग गोरखे, तालुका पांडुगोळा, जिल्हा यवतमाळ. शाळेचे नाव श्री छत्रपती विद्यालय पाटणबोरी. आमचे मार्गदर्शक शिक्षकाचे नाव श्री विलास जिड्डेवार सर. यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सादर करीत आहोत अतिवृष्टीचे परिणाम व त्याचे उपाय. आता यापुढे कुमारी प्रवलिका पत्रकार या विषयाचे वर्णन करेल. नमस्कार, माझे नाव प्रवलिका संदीप पत्रकार. शेतीविषयी समस्या. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीत मोठ्या प्रमाणे पाण्याचा संचय आणि निचरा होत नाही, त्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत असते. त्यामुळे शेतकरी हतबल होत असते. नमस्कार, माझे पूर्ण नाव तन्वी कृष वाहिले. समस्येचे निवारण कसे करता येईल? ही समस्या सोडवित असताना सर्वप्रथम शेतजमिनीचा चढ उतार, त्याचप्रमाणे पुढील समस्येचा मार्ग मोकळा करता येईल. नमस्कार, माझे पूर्ण नाव विद्या शिकलेले आहे. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी शेतात एका ठराविक अंतरावर 2 फीट खोल व 2 फीट रुंदीचा नाला खोदून घेऊन त्यामध्ये छोट्या दगडाचा भरणा करून घ्यायचा 1 फीटपर्यंत. त्यानंतर जाड वाळूचा थर 6 इंचपर्यंत संपूर्ण नालीचा आउटलेट हा शेतात असलेला विहीर किंवा शेततळ्यात संपूर्ण पाणी आपल्याला जमा करता येईल. अशा प्रकारे पाण्याचा योग्य निचरा करता येईल. संचयित केलेल्या पाण्याचा वापर आपल्याला रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी होईल. नमस्कार, माझे नाव अनखिल कुमार वहिले. अशा प्रकारे पाण्याचा योग्य निचरा करता येईल आणि शेतातील पीक आपल्याला वाचवता येईल. सुची दगड आणि वाळू. धन्यवाद.